थेट जातोय नागपूरमध्ये ज्ञानेश्वर पवार लोकशाही मराठीचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खरं तर देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला, महत्त्वाच्या लढती या ठिकाणी होत्या। कोणत्या प्रतिष्ठित लढती होत्या आणि कशा पद्धतीने आता प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे? कारण 10 वाजता निकालाला आता सुरुवात होणार आहे, मतमोजणीला सुरुवात होणार आहे। किती टप्प्यामध्ये, किती फेऱ्यांमध्ये हा सगळा निकाल स्पष्ट होईल? अगदी शुभम, नागपूरमध्ये जे आहे ते जवळपास 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतीसाठी जे आहे ते मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडली। मतदार राजांनी आपला जो काही कौल होता तो ईव्हीएम मध्ये बंद केला होता। मात्र आज खऱ्या अर्थाने जे आहे ते मतदार राजांचा जो कौल आहे तो जाहीर होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ते काही तासांमध्ये हे चित्र एकंदरीत स्पष्ट होणार आहे। नागपूरमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर जवळपास 27 नगराध्यक्ष कोण असतील याचं चित्र जे आहे ते आज स्पष्ट होणार आहे आणि नक्कीच एकंदरीत नागपूरची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गड नागपूर असल्यामुळे जे आहे ते याकडे राज्यांचं विशेष जे आहे ते या ठिकाणी लक्ष असणारच आहे। सोबतच नागपूर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा जर विचार केला तर एकंदरीतच भाजप असेल आणि काँग्रेस असेल यांच्यामध्ये जवळपास 22 ठिकाणी जे आहे ते थेट लढत असल्याचं सद्यस्थितीमध्ये जे आहे ते सांगण्यात येत आहे आणि जवळपास भाजपने जे आहे ते 20 शहरांमध्ये जे आहे ते विजयाचा गुलाल आम्हीच उधळू अशा पद्धतीचा देखील या ठिकाणी दावा केलेला आहे। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आज दुपारनंतर एकंदरीत चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे, कोण जिंकेल, गुलाल कोणाला लागेल ते। मात्र या ठिकाणी प्रशासनाकडून मतमोजणीची एकंदरीत पूर्ण तयारी करण्यात आली आहे। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेले आहे। 2 तारखेला मतदान पार पडल्यानंतर 3 तारखेला जे अपेक्षित असलेलं मतमोजणी होती ती पुढे कोर्टाच्या निर्णयामुळे पुढे ढकलल्यामुळे आज जे आहे ते प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी आता निकाल हाती येणार आहे। त्यामुळे नक्कीच देखरेखीमध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले होते। आता कालपासूनच प्रशासनाच्या वतीने जे आहे ते या ठिकाणी मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी जे ते एकंदरीत जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। मी आता सध्याला जे आहे ते बेसा पिपळा या नगरपंचायत च्या स्ट्रॉंग रूम जवळ आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहाल तर प्रत्यक्षात आता जे आहे ते अधिकारी कर्मचारी जे आहे ते यायला सुरुवात झाली आहे आणि या पद्धतीने जे आहे ते या स्ट्रॉंग रूम मध्ये सर्व ईव्हीएम जे आहे ते सील बंद असतील आणि प्रत्यक्ष जेव्हा उमेदवार किंवा उमेदवारांचे जे काही प्रतिनिधी असतील ते येतील तेव्हा त्यांच्या समोरच जे आहे ते हे सगळे ईव्हीएम जे आहे ते ओपन केले जाणार आहे आणि या पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी मतमोजणी कशा पद्धतीने असेल त्याचा तक्ता या ठिकाणी एकंदरीत लावण्यात आला आहे। सोबतच जे काही उमेदवार असतील त्यांची बैठकीची व्यवस्था देखील जे आहे ते या बाजूला एकंदरीत करण्यात आलेले आहे। त्यामुळे नक्कीच शुभम, एकंदरीत पाहायला गेलं तर नागपूरचा निकाल जे आहे राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात। मात्र या कार्यकर्त्यांच्या निवडणुका जरी असल्या तरी या खऱ्या अर्थाने जे आहे ते नेत्यांना आपल्या मतदारसंघामध्ये आपला किती प्रभाव, किती ताकद याला बळ देणार देखील आहे। त्यामुळे नक्कीच एकंदरीतच बड्या नेत्यांची देखील प्रतिष्ठा जी आहे ते यामध्ये एकंदरीत पणाला लागली आहे। आपण निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे जे आहे ते भाजपच्या वतीने पायाला भिंगरी बांधून जे आहे ते प्रत्येक प्रभागनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन जे आहे ते करत होते आणि नक्कीच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी सुद्धा नागपूरच्या उमरेडमध्ये जे आहे ते सभा घेतली। त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याच ठिकाणी सभा घेतली होती। त्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जे आहे ते जिथे काँग्रेस आणि भाजपची थेट लढत आहे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून जे आहे ते तिरंगी लढत देखील या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यामुळे नक्कीच जे आहे ते मतदार राजांनी आपला दिलेला कौल तो आता मतपेटीमध्ये बंद झाला असला तरी आता थोड्याच वेळामध्ये आहे ते काही तासांमध्ये हा निकाल एकंदरीत स्पष्ट होणार आहे आणि गुलाल कोणाचा, विजय कोणाचा हे काही वेळामध्ये आता चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। शुभम, अगदीच, तर महत्त्वाचे अपडेट देखील तुम्ही या निकालाच्या संदर्भातले देत आहात। सगळे प्रतिनिधी आपल्यासोबत महाराष्ट्रातून जोडले जात आहेत आणि महत्त्वाचे निकाल देखील आता 10 वाजल्यापासून हाती येणारे या निकालाच्या संदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।